Vertical circular motion. Objective: to study the dynamics of vertical circular motion. One end of a massless, inextensible string of length L. काय करायचं, एक स्ट्रिंग घ्यायची ज्याची लेंथ L आहे आणि मासलेस म्हणजे काही त्याला मास नसणार असे घेणारे, म्हणजे खूप हलकं असे घेणारे स्ट्रिंग, आणि त्याला खाली बॉल अटॅच करणार आहे. Push at आणि काय करणार, त्याला पुश केलं the आपण lowest point, A, in the horizontal direction, so that its velocity is v not at A. The bob takes a circular path of radius L in the vertical. बघा, हे काय नाही, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे व्हर्टिकली गोल फिरणार. हे जायंट व्हील वगैरे तुम्ही बघितलं असेल, ते सगळं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये येतात. Plane. Let's divide the circular path the bob may take into 4 quadrants around point O: 0 to 90 degrees, 90 to 180 degrees, 180 to 270 degrees, and 270 to 360 degrees. 4 क्वाड्रंट आपण बघितलेले आहेत इथे, 90, 180, 270 आणि 360 चे. Consider the bob at point P. आता कन्सिडर करू एका पॉइंट पी वरती समजा तुमचा बॉब आहे, तर इथे मास आपण सगळे फोर्सेस बघावे लागेल. तर फोर्स कुठला असणार आहे, mg. त्यानंतर टेन्शन फोर्स, टेन्शन कुठे असणार आहे, त्याच्या सेंटरच्या साईडला. Where OP makes an angle theta with the vertical line OA. Speed of the bob at P is v, and it is tangential to the circular path. Let's draw the free body diagram of the bob at P. At P, tension T acts along the radius. Gravitational pull mg बघा खालच्या साईडला काय असणार आहे, त्याचं वेट mg. acts in a vertically downward direction, which can टेन्शन फोर्स बरोबर सेंटरच्या साईडला आहे. आता mg चे आपण कंपोनंट काढायचे, म्हणजे m cos थिटा आणि m sin थिटा. be split into 2 components, one in the radial direction and the other perpendicular to it. Net आता बघा टेन्शन तुम्ही बघू शकता, इथे सगळे फोर्स दिलेले आहेत आपल्याला. force acting along the radial direction is T minus m. आता आपल्याला जर सेंटरच्या साईडला कुठला फोर्स लागतो, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, टी मायनस mg कॉस थिटा. सेंट्रिपिटल फोर्स हा नेट फोर्स असतो. जे काही फोर्स लागलेले आहेत त्याला काय असणार आहे, नेट फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू टी मायनस mg कॉस थिटा. mg cos theta. This force along the radial direction is the net centripetal force Fc. But we know that the centripetal force required to keep the mass m moving with tangential speed v in a circular motion of radius L is equal to mv. बरोबर ना, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv स्क्वेअर अपॉन आर. आर म्हणजे डिस्टन्स, पण इथं लेंथ ऑफ स्ट्रिंग घ्यायची. लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आहे, L आहे, म्हणून तिथे L आलेलं आहे. मग काय येणार आहे, mv स्क्वेअर अपॉन L इज इक्वल टू टी मायनस mg कॉस थिटा. And the string is आणि टेन्शनचा फॉर्म्युला काय येणार आहे मग, mv स्क्वेअर अपॉन L प्लस mg कॉस थिटा. mv square by L plus mg cos theta. If the initial velocity of the bob is very small, म्हणजे तुम्ही वेलोसिटी खूप छोटी दिली, म्हणजे जस्ट टच केला, तर तो रोटेट करणार आहे का नाही करणार आहे, कळतंय. तो काय करणार आहे, जागेवरती ऑसिलेट करणार आहे, म्हणजे इकडे जे टू अँड फ्रो मोशन करणार आहे. बघा, it may not be able to achieve angles greater than 90 degrees, in which case it simply traverses back the path it takes. If initial velocity of the bob is greater, आता थोडीशी याच्यापेक्षा जास्त लावली, म्हणजे काय, ऑसिलेशन पेक्षा जास्त लावली तर 90 पर्यंत जाईन, पण पूर्ण करणार नाही, म्हणजे कमीच आहे त्या मानाने. may cross the horizontal line, but will not be able to reach the highest point. When the bob progresses बघा 90 क्रॉस करेन, बट 180 पर्यंत नाही जाणार. मग 180 पर्यंत नाही जाणार, मग तिथनं काय पडणार आहे, ते खाली पडणार आहे. into the second quadrant, tension in the बघा इथे टेन्शन काय झालं, त्याचं इथेच झिरो झालं. कुठे टेन्शन झिरो व्हायला पाहिजे होतं, 180 वरती, तरच खाली येणार ना 180 वर झिरो झालं तर. पण इथे मध्येच झिरो झालं टेन्शन. string gradually decreases and becomes zero at some point. बघा प्रोजेक्टाईल मोशन करत तो खाली येणार आहे. मग का, तर पूर्ण 180 पर्यंत गेलाच नाही. When tension का नाही गेला, कारण की वेलोसिटी तेवढी मिळाली नाही की तो 180 पर्यंत जाईल. in the string becomes zero, the string becomes slack and बघा स्लॅक झाली स्ट्रिंग, आणि काय येणार आहे, खाली येणार the आहे bob undergoes projectile motion from this point onwards. ओके, तर आपल्याला आता फाईंड काय करायचंय मग,
minimum initial velocity to complete the vertical circular motion. हेच आपल्याला फाइंड करायचं आहे. काय? मिनिमम इनिशियल वेलोसिटी टू कंप्लीट अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे मिनिमम खाली किती वेलोसिटी दिली की तो टोटली एक राऊंड काय करेन? कंप्लीट करेन. हे आपल्याला इथनं पुढं स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आपण परत एकदा मी हे सांगण्याचं ट्राय करतो की काय आपण बघितलं आता. मी सांगितलं की ह्या पॉईंटवरती तुमचा काय बॉब आहे. ह्या पॉईंटवरती जर बॉब आहे, तर आता काय होणार आहे? फोर्सेस लागणार आहे. ह्या साईडला एक फोर्स लागणार, त्या फोर्सला काय म्हणणार आहे आपण? टेन्शन फोर्स. करेक्ट? ह्या साईडला फोर्स लागणार आहे टेन्शन फोर्स. खाली जो फोर्स असतो तो कुठला असतो? mg. mg चे दोन फोर्स आपण काढतो कंपोनंट्स. कंपोनंट कसे येतात? ह्या डायरेक्शनला एक येणार आहे आणि ह्या डायरेक्शनला एक. इकडच्या डायरेक्शनला काय आलेला आहे? तो mg कॉस थिटा आणि ह्या डायरेक्शनला काय आलेला आहे? mg साइन थिटा. तर काय असणार आहे? इकडे बघा आता काय येणार आहे आपण इथे नेट फोर्स. नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर काढायचं असेल तर काय होणार आहे? आपण इथे टेन्शन. नेट फोर्स कुठला असतो? सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे काय घेणार आहे आपण इथे? तो कसा काढणार आहे आपण? नेट फोर्स कसा काढतो? टेन्शन मायनस mg कॉस थिटा करावं लागणार आहे. मग नेट फोर्सची आपण इथं सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला लिहूया. म्हणजे mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू टी मायनस mg कॉस थिटा. आता फक्त जर टेन्शन काढायचं असेल तर mg कॉस थिटा लेफ्ट साईडला घ्यायचं. म्हणजे टी इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला? mv स्क्वेअर बाय आर प्लस mg कॉस थिटा. हा आपला मिळाला फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला मिळाला म्हणजे टेन्शन तुम्ही कुठल्याही पॉइंट वरती काढू शकता ह्या फॉर्म्युलानुसार. आता मी सांगतोय टेन्शन मी ए पॉइंट वरती, बी पॉइंट वरती, सी पॉइंट वरती. आता खरं तर ऍक्च्युअल मध्ये आपण काय हे आपण मगाशी बघितलं होतं. पण हे काढलं कशाला? आपल्याला काय काढायचंय? मिनिमम वेलोसिटी काढायची की जे तुम्हाला सर्क्युलर मोशन म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करू शकतं. तर प्रत्येक पॉइंटची वेलोसिटी काढायला लागणार आहे. म्हणजे पहिला पॉइंट कुठला? ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी. जो सी वरती असणार तेच डी वरती असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाची आपण वेलोसिटी काढूया. वेलोसिटी काढायच्या आधी आपल्याला त्याचं टेन्शन सगळे समजून घेणे गरजेचे आहेत की कुठल्या पॉइंट वरती काय टेन्शन आहे. तर आपण 3 पॉइंट वरती टेन्शन बघायचं आहे. ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी आणि डी. सी आणि डी वरती सेम टेन्शन असणार आहे. मग एकदाच बघायचं. तर आता बघा ए पॉइंट वरती हाच फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला दिलेला. काय फॉर्म्युला आहे तो बघू शकता इथे. काय लिहिणार आहे आपण इथे आता मग? टी इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर प्लस mg आणि कॉस थिटा किती असणार आहे रे? इथनं स्टार्ट केलं आपण. इथनं स्टार्ट केला तर ए पॉइंट म्हणजे हा वरचा पॉइंट. हा ए पॉइंट वरती किती असणार आहे मग टेन्शन? अँगल बघू शकता 180 डिग्री. मग 180 डिग्री कॉस 180 डिग्रीचा किती असतं? -1 हा असतं. मग -1 असेल तर मग आपल्याला ती व्हॅल्यू जर इथे टाकली तर काय आन्सर मिळणार आहे मग इथे फायनल? टेन्शन ॲट ए इज इक्वल टू काय मिळणार आहे मग आपल्याला? mv स्क्वेअर बाय आर मायनस काय होणार आहे? mg. -1 ची व्हॅल्यू तिथे टाकली तर. पुढे आता टेन्शन ॲट बी काढायचं आहे. म्हणजे टीचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे आपल्याला. इथे बघू शकता तुम्ही. काय टीचा फॉर्म्युला? जो वरती लिहिलेला आहे बघा. टी इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर प्लस mg आणि कॉस थिटा किती घेणार आहे इथे? बी पॉइंट वरती म्हणजे 0 डिग्री असणार आहे तिथं किंवा 360 काही म्हणू शकता. 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असती? तुम्हाला माहिती आहे 1 असेल तर टी ची फॉर्म्युला काय येणार आहे? टेन्शन ॲट बी किती असणार आहे ते? mv स्क्वेअर बाय आर प्लस काय? mg. आता टेन्शन ॲट सी. टेन्शनचा फॉर्म्युला तोच. काय घेणार आहे? टी इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर प्लस mg आणि कॉस थिटा किती डिग्री आहे? इथे 90 डिग्री. थिटा 90 ची व्हॅल्यू किती असते? 0. कॉस 90 ची ना, मग किती असणार आहे? टेन्शन ॲट सी इज इक्वल टू किती येणार आहे मग?
व्ही स्क्वेअर बाय आर, आणि ह्यानी जर mg इंटू जर 90 केली, mg कॉस 90 म्हणजे किती 0, 0 इंटू mg किती येणार आहे 0, ती लिहायची गरज नाही. मग हे आले तुमचे तिघांचे टेन्शन. आता आपण याची वेलोसिटी बघूया. आपण आता बघणार आहे वेलोसिटी मिनिमम ऍट ए पॉइंट. कुठला पॉइंट? ए पॉइंट. ठीक आहे, आपण एक एक काढूया. ए बी सी ह्या तिन्ही पॉईंटची वेलोसिटी आपण एक एक करून काढूया. त्यासाठी आपण काय काय करणार नीट बघू शकता तुम्ही. मग ए साठी काढणं खूप इझी आहे. हे तुम्ही एक गोष्ट मी पॉईंट सांगतो ते नेहमी लक्षात ठेवा. ए पॉइंट वरती जर व्हर्टिकली सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर ए पॉइंट वरती टेन्शन किती असतं? 0 असतं. मग इथे काय घेणार आहे आपण? टी इज इक्वल टू 0. मग टी इज इक्वल टू 0 हे जर आपण आपल्या फॉर्म्युल्यात प्लॉट केलं तर किती येणार आहे मग? टी फॉर्म्युला काय? टी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर मायनस काय? एम जी. हा आपला फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यात जर आपण टी ची व्हॅल्यू प्लॉट केली तर काय येईल मग? बघा इथे काय? 0 इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर मायनस काय असणार आहे? एम जी. एम जी ह्या डायरेक्शनला आल्यावर काय येणार आहे? एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. हे आपलं आन्सर मिळालं. आता पुढे काय करणार आहे? यम ला यम कॅन्सल आउट होईल. हे इकडे आल्यावरती कॅन्सल होईल ना, आणि आर इकडे आल्यावरती काय होणार आहे? आर जी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. मग आपण काय करणार आहे आता? स्क्वेअर सुद्धा ह्या डायरेक्शनला पाठवलं तर किती येणार आहे? मग व्हीचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू रूट आर जी. ही वेलोसिटी काय आहे? ए पॉइंट वरती. कुठल्या पॉइंट वरती वेलोसिटी निघालेली आहे? ही आपली ए पॉइंट वरती निघालेली वेलोसिटी आहे. हे बघा वेलोसिटी ऍट ए निघाली. आता वेलोसिटी ऑफ ए निघाल्याच्या नंतर आपल्याला वेलोसिटी 2 याची काढायची आहे. तुम्हाला हवं असेल तर याचे एकदा स्क्रीनशॉट घ्या, कारण की मी पुढचा पॉईंट पुढच्या पेजवर घेतोय, कारण की तो थोडासा वेगळा आहे नीट समजून घेण्यासाठी. तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण आता. काय करायचंय बघा, पॉईंट बी वरती आपल्याला वेलोसिटी काढायची आहे. पॉईंट बी वरती इथे लिहितो मी. काय करायचंय आपल्याला? मिनिमम वेलोसिटी ऍट बी. हे आपण काय करणार आहे आता? फाइंड करणार आहे. मग वेलोसिटी ज्यावेळेस ह्याच्यात काढायचं असते तर आता थोडंसं इथं वेगळी स्टेप फॉलो करावं लागेल. तर मी काय सांगतोय ते पहिलं नीट समजून घ्या. इथे आपण ह्या ठिकाणी वेलोसिटी V1 म्हणूया, इथे काय म्हणूया? V2, इथे काय म्हणूया? V3. तिघांची वेगवेगळी काढतो V1 का? आता आता तुम्हाला एक माहिती आहे, कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो तोही मी इथे लिहितोय. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय होती? प्रत्येक पॉईंट वरती एनर्जी कन्झर्व राहते. इथं लिहितो मी. टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जीच्या फॉर्म्युल्यानुसार काय येणार आहे? एनर्जीचा फॉर्म्युला काय सांगतो? जेवढी टोटल एनर्जी ए वरती आहे तेवढीच टोटल एनर्जी कशावरती असणार आहे? बी वरती असणार आहे. म्हणजे पॉईंट ए आणि बी ह्या दोघांवरती एनर्जी काय असणार आहे? सेम असणार आहे. आता एक पॉईंट पहिला आहे की याची हाईट काढायची आहे मला. जी ह्या पॉईंट वरती हाईट किती? आता इथे तुम्हाला माहिती आहे पहिलं हाईटची गरज आहे ते सांगणं गरजेचं आहे, कारण की आपण आता इथे कुठला फॉर्म्युला वापरणार आहे? पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जी म्हणल्यावरती तिथे काय येतं? एम जी एच. बरोबर. पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय असतो? एम जी एच. एच म्हणजे काय असतं? हाईट. हाईट म्हणजे आपल्याला दोन्ही पॉईंटची काढावी लागेल. ए पॉईंट वरती किती हाईट आहे, बी पॉईंट वरती किती हाईट आहे. हे रफ करतो मी, इथे बाजूला लिहून घेतो मी. हे बघा इथे लिहितो हाईट एच ऍट ए. ए वरती हाईट किती असणार आहे बघा. आता हाईट नीट समजून घ्या. हाईट किती असणार आहे? इथे आर आणि आर हे ग्राउंड पोझिशन कन्सिडर करतोय ना आपण. मग आर प्लस आर किती होणार आहे? 2R. आणि हाईट ऍट बी. बी पॉईंट वरती काय ग्राउंड पोझिशन कन्सिडर करतो, म्हणजे हाईट इथे काय असणार आहे? 0. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, नीट समजून घ्या. हे आपल्याला यूज करावं लागणार आहे. इथे काय कन्सिडर करतो आपण? 0. आता इथे खाली मेन पॉईंट घेऊया आपण. आता काय दिलेलं इथे? टोटल एनर्जी ऍट ए. टोटल एनर्जी म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. इथे लिहितोय कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट बी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार आहे इथे?
हाफ काय घेणार आहे आपण हाफ यम व्ही स्क्वेअर प्लस हे किती असणार आहे यम जी एच इथे सुद्धा हाफ यम व्ही स्क्वेअर प्लस यम जी एच. आता आपण वेलोसिटीचे नीट आता इथे पॉईंट टाकावं लागेल. इथे वेलोसिटी किती आहे ए पॉईंट वरती बघा डायग्राम मध्ये वेलोसिटी v1 आहे म्हणजे इथे काय लिहिणार आहे मी 1 इथे काय लिहिणार आहे 2. आता हाईट जे मी तुम्हाला बोललो हाईट तिथे आपण यूज करावं लागणार इथे एच आणि इथला एच हा ए साठी आहे ए ची हाईट काय आहे 2r मग काय लिहिणार आहे इथे हाफ यम व्ही स्क्वेअर प्लस यम जी आणि काय लिहिणार आहे आपण इथे 1 आहे आणि काय लिहिणार आहे ए वरती किती आहे 2r करेक्ट इज इक्वल टू हाफ यम व्ही स्क्वेअर प्लस यम जी आणि हाईट किती आहे इथे 0 ही 2 हे सगळं लिहिलं. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं हे मी थोडं खाली घेतो. आता तुम्हाला नीट दिसेल की आता आपल्याला हे काय करायचं तर बघू शकता आपण काय काय होऊ शकतं इथे हे जर एकत्र केलं तर हाफ यम व्ही स्क्वेअर प्लस हे काय होणार आहे 2mgr होणार आहे करेक्ट इथं v1 आहे पुढे इज इक्वल टू हे काय होणार आहे हाफ यम व्ही स्क्वेअर आता इथे तुम्ही सांगा यम जी मल्टिप्लाय बाय 0 केल्यावर काय येणार आहे 0 मग इथे प्लस सरळ सरळ काय लिहूया आपण 0 मग ते न लिहिलं तरी चालणारच आहे. मग आता पुढे काय लिहिणार आहे बघू शकता तुम्ही इथे हाफ आहे इथे यम व्ही स्क्वेअर आहे आणि यम व्ही स्क्वेअर आहे मग आपण पुढे काय करू आता इथे बघा तुम्ही काय करणार आहे हाफ यम आता v1 स्क्वेअर आता v1 कुठून आणणार आहे v1 म्हणजे वरच्याची वेलोसिटी कुठल्या पॉईंटची ए पॉईंटची वेलोसिटी बघू शकतो आपण हा जो वरचा पॉईंट आहे ए ह्या पॉईंटची वेलोसिटी ती आपण ऑलरेडी याच्या आधी फाइंड केलेली आहे ती बघा आपण किती आहे वेलोसिटी इथे बघू शकता व्ही ए ची वेलोसिटी काय आहे रूट आर जी मग व्ही स्क्वेअर किती येणार आहे इथे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे फक्त आर जी हे आपल्याला आता यूज करावं लागेल इथे. मग आपण आता इथे ते यूज करणार आहे v1 स्क्वेअर मग किती घेणार आहे ते इथे फक्त आर जी प्लस 2mgr इज इक्वल टू काय हाफ यम व्ही स्क्वेअर 0 लिहित नाही आपण आता किती लिहिणार आहे मी तर हाफ यम जी आर प्लस 2mgr इज इक्वल टू काय लिहिणार आहे हाफ यम व्ही स्क्वेअर करेक्ट. मग आता ह्या दोघांची ऍडिशन केली बघा इथे एमजीआर दोन्ही साईडला आहे इथे सुद्धा एमजीआर आहे आणि इथे सुद्धा एमजीआर आहे म्हणजे हाफ प्लस 2 ऍडिशन केल्यावर किती बनेल बेस सेम करावं लागेल ना इथे 2 नी मल्टिप्लाय इथे पण 2 नी मल्टिप्लाय 5 बाय किती येणार आहे 2 मग काय करणार आहे आपण इथे 5/2 यम जी आर इज इक्वल टू काय येणार आहे हाफ यम व्ही स्क्वेअर इथे सुद्धा काय 2 तर इकडचा 2 इकडे आल्यावरती यम ला यम काय होणार आहे तिथे कॅन्सल आउट होईल आणि 2 इकडे आल्यावरती काय होणार मल्टिप्लाय मध्ये येईल म्हणजे काय येणार आहे 2 इंटू 5/2 जी आर इज इक्वल टू v2 स्क्वेअर 2 ला 2 इथे सुद्धा काय होईल कॅन्सल आउट होणार आहे स्क्वेअर इकडे आल्यावरती काय होणार आहे मग v इज इक्वल टू किंवा v2 इज इक्वल टू 5gr आणि हे स्क्वेअर इकडे आल्यावरती काय होणार आहे रूट हे मिळाले आपल्याला v चा फॉर्म्युला. कशाची मिळालेली आहे वेलोसिटी ऍट अ बॉटम हे सगळ्यांना तर समजलेले आहेत की वेलोसिटी आपण कुठल्या पॉइंटची कशी फाइंड करतोय हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. आता वेलोसिटी तिसऱ्या पॉईंटची काढायची राहिली. कुठल्या पॉईंटची काढायची राहिली वेलोसिटी तिसरा पॉईंट म्हणजे कुठला येणार आहे सी पॉईंट वरती. आपण आता पॉईंट नंबर 3 कडे जाऊया. 3 पॉईंट म्हणजे सी पॉईंट वरती किंवा डी पॉईंट वरती किती वेलोसिटी असते ती फाइंड करायची. म्हणजे लिहितो v मिनिमम ऍट सी अँड डी हे आपल्याला आता काय करायचं फाइंड करायचं. तर इथे पण तेच कुठला रूल आपण यूज करणार आहे कन्झर्वेशनचा काय लिहिणार आहे इथे बाय conservation of एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय कुठल्याही 2 पॉईंट मध्ये एनर्जी काय राहते 2 पॉईंट वरती एनर्जी कन्झर्व राहते. आता तुम्ही कुठलेही 2 पॉईंट कम्पेअर करू शकता म्हणजे ए सी किंवा बी सी. तर मी बी आणि सी कम्पेअर करतो. तर बघा आता काय करणार आहे मग काय लिहिणार आहे मी इथे
टोटल एनर्जी ॲट बी इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल एनर्जी ॲट सी. टोटल एनर्जी म्हणजे आत्ता बघितल्याप्रमाणेच कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बी इज इक्वल टू काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट सी. मग आता कायनेटिक एनर्जी ऑफ बी किती असणार आहे, हाफ यम व्ही स्क्वेअर. तर इथं व्ही काय घेऊया आपण, ही वेलोसिटी सेकंड आहे ना, बघू शकता डायग्राम मध्ये तुम्ही वेलोसिटी किती दिली, आपण त्याला V2 कन्सिडर केलेलं आहे. मग आपण इथे काय म्हणूया त्याला 2 प्लस काय घेणार आहे आता, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, mgh इज इक्वल टू, इथे पण काय येणार आहे मग हाफ यम व्ही स्क्वेअर. पण इथं व्ही किती आहे, 3 आहे. बघू शकता तुम्ही डायग्राम मध्ये बघा, वेलोसिटी नंबर सी वरती किती आहे, V3 आहे. प्लस काय घेणार आहे आता आपण, प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असणार आहे, mgh. आता ह्या व्हॅल्यू टाकायच्या, आता एच काढायचं राहिलं, मग अशा आपण काढलं होतं एच. बघू शकता तुम्ही इथे एच ची व्हॅल्यू किती आहे, बी वरती. एच इथे लिहितो मी, काय म्हणूया आपण, समजा हाईट ॲट बी अँड हाईट ॲट सी. बघा बरं, हाईट किती आहे इथे 0 पॉईंट वरती खाली आहे, खाली कधी हाईट घेत नाही, मग ती किती असणार आहे, 0. आणि सी वरती किती असणार आहे, इथनं इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, आर आहे. मग किती आहे डिस्टन्स तिथे, किंवा इथनं आपण म्हणू शकतो ना, हे डिस्टन्स किती आहे, आरचं आहे. हाईट किती आहे, आर. मग आपण आर म्हणणार आहे ह्या व्हॅल्यू इथे. आणि वेलोसिटी अजून एक इम्पॉर्टंट, आपण याच्या आधीच्या डेरिवेशन मध्ये V2 काढलं होतं, म्हणजे बी इथं किती वेलोसिटी असेल, ती किती होती, √5gr ही वेलोसिटी होती. आता ह्या 3 गोष्टींचा आपण यूज करायचा आहे ह्या इक्वेशन मध्ये. बघू शकता तुम्ही कसं कसं होणार आहे ते मी झूम करतो. बरं, आता बघा काय लिहिणार आहे, हाफ यम व्ही स्क्वेअर. आता इथं स्क्वेअर आहे म्हणजे फक्त काय लिहिणार आहे, V2 इज इक्वल टू काय येणार मग 5gr. ते इथे लिहिणार आहे आपण मग 5gr. पुढे काय, प्लस mg, इथे एच आहे. एच किती आहे, हा बीचा आहे. बीचा किती एच आहे बघू शकता तुम्ही, 0. मग इथे काय लिहिणार आहे आपण, 0 इज इक्वल टू हाफ यम. आता V3चं V3 काढायचं आपल्याला, तोच तर काढणं आहे ना. मग mg, इथं एच आहे, हा एच कशाचा आहे, सीचा आहे. मग सीचा एच किती आहे बघू शकता, आर. मग इथे काय लिहिणार आहे आपण, आर. ओके, आता हे पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं करणार आहे नीट बघा इथे काय होणार आहे, इथे 5/2 mgr. 0 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे, 0च इज इक्वल टू हाफ, हे थोडं मोठं लिहितो मी, काय घेणार आहे इथे 5/2 mgr प्लस काय घेणार आहे 0 हाफ m v3 स्क्वेअर प्लस mgr. आता mgr इकडे प्लस आहे, ह्या डायरेक्शनला आले होते, काय होणार आहे तो मायनस, म्हणजे 5/2 mgr मायनस mgr इज इक्वल टू काय लिहिणार आहे, हाफ mv3 स्क्वेअर. आता इथे mgr काही नाही म्हणजे याच्या पुढे काय असतं, 1 असतं. मग काय घेणार आहे आपण, 5/2 मायनस 1, बेस सेम करून घ्यावं लागेल आपल्याला, काही नाही म्हणजे 1 आहे, मल्टिप्लाय बाय 2, इथे सुद्धा 2, म्हणजे किती येणार 5 - 2 डिवाइड बाय 2, 3/2. मग ती व्हॅल्यू आपल्याला इथे टाकावी लागेल. काय घेणार आहे, 3/2 mgr इज इक्वल टू हाफ mv3 स्क्वेअर. 2 पण ह्या इकडे आलं तर काय होणार आहे, 2 × 3/2 mgr इज इक्वल टू काय लिहिणार आहे, mv3 स्क्वेअर. काय होणार आहे आता इथे 2 ला 2 कॅन्सल होईल, हा यम इकडे आल्यावर यमला सुद्धा काय होणार आहे, यम कॅन्सल आउट झाले. मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळालेला आहे इथे, सिंपल 3gr इज इक्वल टू काय मिळालंय, V3 स्क्वेअर. फक्त आपल्याला V3 पाहिजे होतं, वेलोसिटी 3. मग काय घेणार आहे आपण इथे, हे नीट बघा काय येणार आहे फायनल आन्सर. मग इथं स्क्वेअर ह्या डायरेक्शनला किती येणार आहे, V3 इज इक्वल टू √3gr. हे आलेलं आपलं काय फायनल वेलोसिटी 3चा आन्सर, म्हणजे वेलोसिटी ऑफ सी किंवा वेलोसिटी ऑफ डी आपण कन्सिडर करू शकतो. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर.
हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला परत काही डाऊट येणार नाही. हे आपण आता तिन्ही पॉईंटचे काय काढलेले आहेत, वेलोसिटी काढलेले आहेत. पण वेलोसिटीतच आपल्याला थांबायचं नाहीये, आपल्याला याचे काय काढायचे आता, टेन्शन सुद्धा काढायचे की प्रत्येक पॉईंटवरती टेन्शन काय असेल, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढे जाऊया. ओके, तर आपण बघूया आता टेन्शन कसं काढायचं. बघा, टेन्शन ऍट ए काढायचं, टेन्शन ऍट बी अँड टेन्शन ऍट सी अँड डी. तर आता आपण बघितलं की आपण व्ही ची वेलोसिटी काढली, प्रत्येक पॉईंट वरती किती आहे, म्हणजे कसं सर्क्युलर मोशन असेल तर ह्या पॉईंट वरती वेलोसिटी किती पाहिजे, ए पॉईंट होता ना त्याच्यावरती वेलोसिटी पाहिजे √GR. ह्या पॉईंट वरती वेलोसिटी किती पाहिजे, √5GR. आणि ह्या पॉईंट वरती वेलोसिटी किती पाहिजे, √3GR. अशी इथे पण किती पाहिजे खाली येण्यासाठी, √3GR ही वेलोसिटी पाहिजे. आता आपण समजलेलं आहे की हे काय. तर आता पुढे काय घ्यायचंय आपल्याला, की टेन्शन काय असेल हे आपल्याला समजून घ्यायचं. हे मी रफ करून घेतोय. बरं, आता टेन्शन प्रत्येक पॉईंट वरती किती आहे हे काढण्यासाठी काय करणार आहे, T1 चा फॉर्म्युला माहिती आहे, व्ही माहिती आहे, तर हा फक्त व्ही आपल्याला ह्या ठिकाणी प्लॉट करायचा आहे. बाकी याच्यात असं वेगळं काही करायचं नाहीये. बघू शकता तुम्ही, पहिले काय लिहिणार आहे, टेन्शन ऍट ए इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण, mv²/r मायनस mg. तर v² आहे, तर v²च्या ऐवजी आपण आता काय प्लॉट करणार आहे, व्हॅल्यू प्लॉट करणार आहे. म्हणजे टेन्शन ऍट ए इज इक्वल टू v²च्या ऐवजी काय प्लॉट करणार आहे आपण इथे, GR डिवाइड बाय काय लिहिणार आहे, R मायनस mg. मग जी ला जी काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, mg मायनस mg. म्हणजे टेन्शन ए वरती किती असणार आहे, 0. बघा, आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला टेन्शन घेऊन चाललो होतो ते आलेलं आहे इथे 0 आलेलं आहे. आता पुढे दुसऱ्या केसमध्ये बघूया. आता इथे पण तेच करणार आहे, म्हणजे टेन्शन ऍट बी काढायचं आहे आपल्याला. म्हणजे व्हीच्या ऐवजी काय प्लॉट करणार आहे आपण आता, 5GR आणि डिवाइड बाय काय लिहिणार आहे, R प्लस mg. R ला काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग काय येणार आहे पुढे, 5mg प्लस mg. टेन्शन ऍट बी, म्हणजे टेन्शन ऍट बी किती मिळालेले आपल्याला, 6mg. हे मिळालं आपल्याला टेन्शन. आता लास्ट पॉइंटचा टेन्शन काढायचं आहे. येतं इथे किती असेल, एक मिनिट, हे मी सेम याच्यात लिहितो. काय लिहिणार आहे, टेन्शन ऍट ए इज इक्वल टू किती असणार आहे, 0. आता याच्यावरती टेन्शन पण त्याच प्रकारे काढणार आहे आपण. टेन्शन ऍट सी म्हणजे काय असणार आहे, व्हीच्या ऐवजी किती लिहिणार आहे आता, 3GR आणि डिवाइड बाय किती लिहिणार आहे आपण परत, R. म्हणजे इथे काय होणार परत आता, R ला काय होईल, कॅन्सल आउट होईल. मग फायनल आन्सर डायरेक्ट मिळणार आहे आपल्याला. टेन्शन ऍट सी किती आहे, 3mg. हे मिळालं काय आपल्याला, टेन्शन ऍट सी. तिन्ही व्हॅल्यूचे आपल्याला टेन्शन मिळालेले. एकदम इझी प्रकारे आपण सॉल्व्ह केलं. पण आता परत एक रिकॉल करायला होतो मी, आपण हे जे काही केलं आता ते कशाबद्दल होतं, एक स्ट्रिंग होती, म्हणजे एक वेटलेस वजन नसणारी एक वायर होती. त्याला आपण काय अटॅच केला होता, बॉब अटॅच केला होता. आणि तो काय केला होता, असा व्हर्टिकली काय केला होता, रोटेट केला होता. त्यावेळेस इथं वेलोसिटी पण काढलं आणि टेन्शन पण काढलं. ह्या पॉइंटला वेलोसिटी पण काढलं आणि टेन्शन पण काढलं. ह्या पॉइंटचं वेलोसिटी सुद्धा काय काढलं आणि टेन्शन पण काढलं. आता जर का मी म्हणतो ह्या स्ट्रिंगच्या ऐवजी म्हणजे वायरच्या ऐवजी मी एखादा रॉड लावला तर काय होईल, थोडी इमॅजिन करा. हे इमॅजिन केल्याशिवाय नाही समजणार आहे. मी काय म्हणतोय, वायरच्या ऐवजी काय लावायचं आपल्याला, रॉड लावायचा. तर काय फरक पडेल ते बघा. आपण ही कन्सेप्ट आहे, तुमच्या बुकमध्ये केस नंबर 2 बघू शकता. तर ह्या केस नंबर 2 मध्ये तेच दिलंय, बॉब लावलेला आहे आपण. तर म्हणजे काय करायचं, इकडे बघा, कन्सिडर अ बॉब पॉइंट मास टाईड टू द मासलेस रिजिड रॉड. म्हणजे एक मासलेस रिजिड रॉड. आता प्रॅक्टिकली मासलेस रॉड नसतोच, म्हणजे सॉरी, मग पण आपण कन्सिडर करायचं. काय करायचंय पुढे, आणि ते व्हर्टिकली मोशन मध्ये परफॉर्म करताना आपल्याला दाखवायचंय. त्याच्यानंतर काय करणार आहे आपण, ते सेम इथे आपण फक्त काय करायचं, कन्सिडर करा. बघा, एक असं मी एक मोठा रॉड घेतला. ह्या रॉडला काय केलं, हा रॉड, या रॉडला काय करणार आहे मी, बॉब काय करणार आहे, अटॅच करणार आहे.
आणि आता तो गोल फिरणार. रॉड बेंड कधीच होणार नाही. रॉड एकदम स्ट्रेट राहणार आहे. कमी वेलोसिटी राहील तर ऑसिलेशन करेल, पण तो बेंड असं मगाशी आपण बघितलं होतं सिंक होतो, तो डायरेक्ट खाली पडतो, तसं काही होणार नाहीये. तर इथे फक्त काय होणार आहे, तो रोटेट करणार आहे. तर इथे लक्षात ठेवायचं वेलोसिटी ऍट टॉप, म्हणजे समजा हा रॉड काय झाला, इथे असा आला टॉप पॉइंट वरती, इथे बॉब आहे ना, टॉप पॉइंट वरती आल्यावरती, इथे त्याचा ऍक्सेस आहे समजा कन्सिडर करू, टॉप पॉइंट वरती आल्यावरती त्याची वेलोसिटी किती असू शकते, 0 असली तरी सुद्धा तो काय करू शकतो, खाली येऊ शकतो. मी परत सांगतोय, वेलोसिटी किती असणार आहे इथे, 0. म्हणजे टॉप मोस्ट पॉइंट वरती वेलोसिटी ही मिनिमम 0 सुद्धा असू शकते, त्यावेळी सुद्धा तो लेफ्ट करू शकतो. तर आपल्याला तेच काढायचं की काय काय असणार आहे इथे, काय म्हणजे कसे कसे येणार आहेत. आपल्याला मिनिमम वेलोसिटी काढायची आहे की तो इथनं किती ढकलल्यावरती, इथनं पुश केल्यावरती किती मिनिमम वेलोसिटी असणार आहे की तो पूर्ण एक रोटेट कम्प्लीट करत. म्हणजे इथली काय काढायची आपल्याला मिनिमम वेलोसिटी, बघा ती इथे दिले लोअर मोस्ट पॉइंट, ती वेलोसिटी कशी काढायची तर ती मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर आपण इथेही तेच करणार आहे. जसे वेलोसिटी कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे आपल्याला. मी पण तेच लिहितोय. काय लिहिणार आहे इथे, बाय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा काय फॉर्म्युला असतो की दोन्ही पॉइंट वरती, म्हणजे पॉइंट ए वरती आणि पॉइंट बी वरती, इथे पॉइंट असतात दोन्ही वरती, एनर्जी काय असते, कन्झर्व राहते. मी इथे पहिल्यांदाच कन्सिडर करतोय की इकडची वेलोसिटी V1 0 आहे. म्हणजे 0 असेल तरी सिंपल आहे ना, तुम्ही सरळ ठेवा 0, सोडून दिला तर तो ग्रॅव्हिटेशनमुळे काय येणार आहे, खाली येणार आहे. इकडची वेलोसिटी कन्सिडर काय करतोय आपण, V2, ती माहित नाही आपल्याला, ती बघू आपण. मग आता काय करणार आहे इथे, आता तीच आपल्याला फाईंड करायची, ती ऑलरेडी त्यांनी ही इथं दिलेली आहे, ती आपण येते का बघूया, चेक करूया. बघा आता काय करणार आहे आपण इथं, कन्झर्वेशन वरती काय असणार आहे, हाफ यम व्ही स्क्वेअर, बरोबर. इथं V1 म्हणतोय आपण, प्लस MGH, हाईट किती असते तुम्हाला मगाशी सांगितले, इथे R आणि हे R, टोटल हाईट किती झाली 2R. ते इथे आपल्याला प्लॉट करावं लागणार आहे. काय लिखणार आहे, 2R MGH असतं ते आलेले, इज इक्वल टू. त्याच्यानंतर काय घेणार, खालच्या इथे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी, तर तुम्हाला माहिती आहे काहीच नसती कारण की हाईट 0 आहे ना, पण ते लिहितो मी वाटलंच तर. काय लिहिणार आहे, हाफ MV स्क्वेअर, हे 2A प्लस MGH, एच किती आहे इथे, हाईट काहीच नाहीये, मग हाईट किती असणार आहे इथे 0. मग 0 ज्याला मल्टिप्लाय केलं सगळंच काय होणार आहे 0. हे सगळं कन्सेप्ट यायला हवेत तुम्हाला, मी एवढं खूप खूप बारीक सांगतो. V1 स्क्वेअर प्लस 2MGR इज इक्वल टू काय लिहिणार आहे, हाफ V2 स्क्वेअर. आता काय करूया, हे आपण चेंज करून घेऊया. चेंज करून घेणार म्हणजे काय करणार आहे, V1 चे किंवा याची आपण वेलोसिटी टाकूया. V1 ची वेलोसिटी मी आता 4 वेळा बोललो, V1 ची वेलोसिटी काय आहे, 0 आहे. मग 0 आहे म्हणले काय येणार आहे इथे, मग बघू शकता तुम्ही इथे येणार आहे 1/2 M0 स्क्वेअर प्लस 2MGR इज इक्वल टू हाफ V2 स्क्वेअर. ह्याला 0 सगळ्याला मल्टिप्लाय केला, आन्सर काय येणार आहे 0. म्हणजे राहिलं काय फक्त 2MGR इज इक्वल टू, एक मिनिट, काय लिहिणार आहे आपण इथे, 2MGR इज इक्वल टू काय लिहिणार आहे, हाफ V2 स्क्वेअर. यमला यम काय होणार आहे, कॅन्सल होईल. हा 2 इकडे आला तर काय बनेल 4. मग तेही लिहूया आपण इथे. काय लिहिणार आहे मग इथे, 4GR इज इक्वल टू V2 स्क्वेअर. स्क्वेअर पण इकडे आलं तर काय बनणार आहे आता ते 4GR इज इक्वल टू V2. म्हणजे वेलोसिटी ऑफ टी किती आलेली आहे तुम्ही बघू शकता, ही ऑलरेडी इथे मी मेन्शन केलेली आहे. ही आली तुमची वेलोसिटी. बघा ती ऑलरेडी वरती दिलेली आहे इथे, काय मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे, बुकमध्ये एक्सप्लेन करून नाही दिलेली आहे. ही आली तुमची वेलोसिटी, ही आली मिनिमम वेलोसिटी. तर तुम्ही काय करणार आहे, टोटली रोटेट करू शकता. आता इथे मला सांगा, टेन्शनचे काय बदल येतील का, टेन्शनचा काहीच फरक पडणार नाहीये. ही वाटलंच तर बघू शकतो तुम्ही, टेन्शन काढून बघा. आपण टेन्शन प्रत्येक वेळी काय करणार आहे ते बघा. इथे मग अशी काय आलं तर टेन्शन ॲट टॉप काय असणार आहे 0. बघा इथे टेन्शन ॲट टॉप काय असणार आहे 0. म्हणजे बॉटमचं बघा टेन्शन आलं होतं इथे
बी पॉईंट वरती किती टेन्शन असेल ते फक्त आपण इथे प्लॉट करायचं आहे आणि सेमच येणार आहे ते तुम्ही बघू शकता. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की टेन्शन किती असणार आहे, 6 mg असणार आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू. हा पॉईंट सगळ्यांना समजला असेल. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या.